तर आता मी आलेले आहे पंढरपूर येथे. तर इथल्या वारकरी भक्तांना आपण काही प्रश्न विचारूयात. चला. माऊली, काही दिवसानंतर तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन होईल, त्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी येतं का? आणि तुम्हाला दर्शन झाल्यानंतर काय वाटतं? ताई, तू खूपच छान प्रश्न विचारला मला. माऊलीचं दर्शन झालं, खरोखर विठ्ठलाचं दर्शन झाल्याच्या नंतर डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि इतक्या दिवसात आपण जी चलत आलेलो त्याचं फळ मिळतं आपल्याला आणि एकदम छान वाटतं. घरी लहान मुलं आणि कुटुंब सोडून तुम्हाला वारीला येताना काय तुमच्या मनात भावना असतात? हो, निश्चितच दीदी. माझी तुझ्या एवढीच छोटी मुलगी आहे आणि ती मला म्हटली का मम्मी तू जाणार आहे का, तर निश्चितच वाईट वाटतं. पण फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असते आणि इतक्या दिवस आम्ही हा जी त्रास सहन करतो, चलतो, आम्हाला काहीच वाटत नाही त्याचे दर्शन झाल्याच्या नंतर. म्हणूनच आम्ही वारीला येतो. श्री संत तुकाराम महाराज आणि सध्याचे IAS तुकाराम मुंडे सर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल असं आहे, कारण देऊचे तुकाराम महाराज यांनी आधी संसार लाताळीला, त्यांनी संसाराचं मात्र केलं. त्यात मग त्या आई तुकाराम मुंड्याला वाटलं की माझ्या आईनं माझं नाव तुकाराम मुंडे ठेवलं, मग ह्या पद्धतीने जर मी वागलो, मी लाज नाही घेतली जगाची, कोणाची पैशाचा लाचार नाही झालो, तर सर जग उधरण, हे त्यांच्या मनामधला उपदेश आहे तुकाराम मुंड्याच्या. म्हणून हे लोक ते दिल्लीत आहेत, पण लोक गल्लीत पळत आहेत. कशामुळं? कारण ते लाज घेत नाहीत. लाज न घेतल्यामुळं ते धन्य आहेत. कारण तुकाराम महाराज, कारण ते आपल्या करताना उदाहरण आले, आपलं उदाहरण करताना जगाच्या कल्याणाला संताची बुद्धी, देह कष्टविती परोपकारी. कारण परोपकार होते, जसे रक्ष परोपकार आहे तसे संत परोपकार आहेत. कारण आई एक परोपकार आहे आणि संत परोपकार आहे.